हाय गाइस, गुड आफ्टरनून ना. उद्या काही ब्लॉग शूट करायला भेटला नाही कारण की उद्या आम्ही घरी आलेलो जाम टाइम झालेला ना. बघूया आता मम्मी काय करते. आम्हाला का ए बाया ती बंद कर. मी आलेले बघा मम्मीला. हाय गाईज, गुड आफ्टरनून. बाबूचे आंघोळ झालेले आहे. शोणूचे आपले दीदीने फॅन चालू ठेवले आहे. एसी पण चालू आहे. नाही पकडणे जरा बंद करतो फॅन. सो हॅलो गाईज, तुम्ही बघू शकता शनी माझी इथे झोपलेली आहे. एकदम छोटा बाबू दिसते. एकदम दीदीचा अवतार बघा कसा आहे. मग गाईज तिचा बाबू पसारा काढले. बाबू एवढा पसारा काढतो ना, वैताग खातो आम्हाला. सो चला गाईज बाबूची पावडर टिकली करून घेते आणि भेटते. अजून स्वयंपाक सुद्धा करायचा आहे तर ते पण तुम्हाला दाखवते. तर चला. सो हे गाईज मी चालले घरी. साडीवाले आली म्हणून साड्या बघायला. तर चला तुम्हाला दाखवते कशा आहेत ते. यावी येतात मला घेऊन. त्यांचा जेवण झालं, मी जेवली नाही. चला भेटते तुम्हाला. सो हे गाईज आता फायनली मी पोचले आहे आमच्या गावात म्हणजे वालीवर आहे. बघू शकता हे आमच्या बिल्डिंगी ना. आणि मागे गेली ते आमचीच जागा. हे माझे मिस्टर. काही बोलायचं आहे तुम्हाला? मला काहीच बोलायचं नाही. काहीच नाही बोलायचं. जाम ऊन बघा, किती ऊन. एवढा गरम होतं ना, सांगू शकत नाही. जाम. तुम्हाला आमची चाल पण दाखवू द्या का? तेव्हा मी दाखवलेली तेव्हा अंधेरा होता. आता 4थ्या मंजिलचं काम चालू आहे. दाखवते बघा, इथून जायला लागतो. काचच आपली घाण झाली. बघू शकता ही आमची चाळ आहे. मध्ये दाखवते ध्रुवी पाणीपुरी आणि ध्रुवीच्या मामाचं दुकान. बघू शकता ही पण आमची जागा आहे. पारपर्यंत भरपूर जागा आहे आम्हाला. आईच आम्ही साड्या घेतलेल्या आहे. बघू शकता पारू मॅडम. चल मला सफेद साडी नाही तू नाही दिख रहा या आई. साडीवाली भेटली तर जा इथे जाऊ. साड्या जाम माग देते पारू सांगत. हो ना. गाईज इथून आम्ही साड्या घेतल्या. मोठी मम्मी कसं वाटलं साड्या घेऊन? मस्त. दाखवणार नाही आम्ही साड्या. दाखवणार नाही. बघू शकतो किती सुंदर दुकान केले दीदी. इथे स्वामिनीची तरक्की झाली कारण की ते लिप वगैरे बसवले. बघू शकता जशांग मज्जा आली त्याला. जशांग बघू शकता. जशांग हाय गाईज, बघू शकता मम्मी एक सगळे साड्याच्या दुकानात जाणार आहे. जाऊन आलो आता आम्ही सर्व इकडं. आता आम्ही बघतो इकडे साड्या. चप चप चप. आता सगळ्यांना जायचं. साड्या काय रंग आहे? असं बघ होती साडी. सो गाईज फायनली शॉपिंग झालेली आहे. कसं वाटलं तुला? खूपच महागड्या साड्या घेतल्या. आमचा बजेट नव्हता एवढा तरी आम्ही घेतला. चला आता घरी गेल्यावर भेटतो. असं वाटतं आमच्या हल्दीच्या साड्या जास्ती भारी दिसते. सो हॅलो गाईज, आज ब्लॉग शूट करा थोडा लेटच झालाय कारण की कंटाळा आलता. बाबू बी आपला मस्ती करत होता. बघू शकता बाबू आपला मँगोच्या जोडला खेळत आहे. बापरे
डॅडीने आणल्यात मँगो. सो यावेळी गेलते ठाण्याला. कुठे गेलते ठाण्याला का मुंबईला? मुलुंडला गेलेले, काय काम होतं त्यांचा. त्यावेळी दीदीसाठी आणले सरप्राईज. तर दीदीचा दाखव गाईजला काय सरप्राईज आणले. दीदी दाखवायच्या अगोदर ए परत तो दीदीची खुशी तुम्हाला समजेल तिच्या चेहऱ्यावरूनच, कारण की तिला किती दिवस पाहिजे होता. तिला काय दीदी इकडे ये, तिला खायची होती मँगो आईस्क्रीम. सो आता आम्ही आमरस वगैरे बनवून पण खाऊ. वर्षाचा पहिला मँगो. मला पण मँगो भरपूर आवडतात. याकडचा हापूस आंबा असतात. देवगड आंबा. बाबू पण माझा फर्स्ट मँगो खाईल. बाबूला डॅडी दिसत नाही. चला यो खा ना बेटा, तो त्याचा आपण आमरस ना आईस्क्रीम बनवू संध्याकाळी. कापूस काय तुम्ही बघू शकता. ध्रुवीला काय धीर निघला नाही. किती 12. ये थोडं छोटू वालं ते, तो एक जरा मोठा. थांब ना बाबू. नाही ये टोटल झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. नाही बेटा ये 12 आहेत. 13 7 8 9 10 11 12 13. आता कशी खाशील? अशी चाटून आज केस नाही विंचल. तिला जाम मँगो किती दिवस काल पण यांच्या मागे लागले. बाबूने दिला फेकून. थांब बाबू, सगळं फेकून दिलं आता. लावून ठेव. अरे सगळं फेकून दे. सो गाईज चला मँगो खाऊन बघते कसं आहे ना. मी जशांकला पण देते खायला. दीदी ठेव. गाईज खास दीदीने व्हिडिओ काढायला सांगले मला. कसा वाटला? जाऊ दे डॅडीला. मजा डॅडीची पप्पी द्यायला. जशांकला देते मँगो, तर तो पण काही खात नाही. जे ना जे बाबू मँगो खा. घे खा. जे जशांक. आता आम्ही साबुदाण्याचे चकल्या करत घेतलेत. मम्मी पहिले घे. मम्मी करते पाणी. तेल घ्यायचं तर पाणी घेते. गाईज सॉरी मम्मी जरा मना दाखव ना. गाईज मम्मीला झोपाले, बाबू झोपत ना. मम्मी कशाला करते झोपाला. काहीच तुम्ही बघू शकता. तर मम्मीने टाकलेले आहेत ना आता कुकरमध्ये. बघा गाईज जिरा मीठ ना साबुदाणे टाकलेले आहेत. गाईज बघा कसे फुगतात. तुम्ही बघू शकता. मम्मी तर या काय बोलतो मम्मी आला साबुदाण्याची चकली करत आहे. हे ग्रीन वाला आहे. हे कुठलं आहे? हे ब्राऊन आहे वाटते. व्हाईट जाम भारी वाटते बघा. अजून पण बाहेर केल्यात ना दाखवते बाहेर. अगं ते 4 कशाला दाखवत ते बाहेर ना. दुसऱ्या आम्ही ना याच्या काय बोलतात ते चम्मचने मला जमत. चम्मचने करतो या बाहेर ना. आम्ही तांदळाच्या पिशवीवर काढत घेतलेल्या आपल्या चावलाच्या. तर नाही काय त्याच्यावर कोपर दुगर आहे ना. म्हणून हे बघा हे पॅकेज आम्ही ना मिशोवरून ऑर्डर घेतले. त्या घेतले. नंतर वापस चकल्या झाले का मग त्याला धुवून ठेवू. या गोडवाल्या आहेत. काहीच तुम्ही बघू शकता. इथं मम्मी साबुदाण्याच्या चकल्या काढत आहे. हा गाईस जवळून दाखव कसे झाले बघा.
बघू शकता गाईस किती सुंदर. या गोड आहेत आणि त्यात नमकीन आहेत. याच्यात कलर टाकले जेणेकरून समजेल. बापरे ग्रीनवाले आहेत ना दीदी, त्या गोड आहेत. हा अजून आम्हाला भरपूर चकल्या बनवायच्या आहेत. असते आम्ही बनवून देऊ. कशी आला मम्मी सांग जरा. आता पावसाळी काय आलं काम येतील ना. पावसाला नुसतं गरम. आता गरमी किती आहे. आम्हाला लग्न आल्यात नाही का दीदी. मम्मीचा घाम बघा आहे. घाम बघा गाईस कष्टाच्या आहेत त्या. लब्बाड पोट आहे. अगं मम्मा त्या या गोलवाल्या असतात बघ, त्या साबुदाण्यांच्या चकल्या त्या गोल गोल असतात त्या. ते पण बनव. त्याच्यात बटाटा असतो. मला पट्ट्याचा काहीच त्या या. दीदीला असं काय आहे का ते पटत नाही. तिला विचारत. आज तर तिला मँगो पण आणलाय डॅडीने. संध्याकाळी मँगोचं आईस्क्रीम बनव. मँगो म्हणजे काय बोलतात त्याला. मँगो आईस्क्रीम. मँगो आमरस. आमरस. मम्मी आईस्क्रीम नको लगेच गलत. आमरस बी बनव आईस्क्रीम बी बनव. ते पुरे ना 12 आहेत ना. 12 मध्ये आईस्क्रीम कसं मारे. 2 आंब्यांचं आईस्क्रीम बनवायचं ना सगळ्यांचा. आमरस. गाईज आता आम्ही चाललो आहे डीमार्टला शॉपिंगला. कारण की सामान सर्व खपले त्यामुळं. आणि जत्रा सुद्धा आहे आमची परवा. तर सामान पण घेते. काय काय घेते ते तुम्हाला दाखवते मी आता. आज पण रस्ता क्लिअर आहे आणि आमचे साहेब आता गाडी मारतील वाटतं. सो गाईज आता आम्ही फायनली डीमार्टमध्ये पोहोचलो आहे. साहेबांनी घेतलं. मला तुम्हाला खायचं. बाबूला ये जा. विटामिन बाबूला ये आणले तुम्ही गेले बारला. तो गाय बाबूचा बिस्किट न्यूट्रीचा एक घेऊन बघू पतंजलीचा. साहेबांनी पतंजली पण घेतलेला आहे. बघूया पुढे. माझ्या पसंतचा तर मी घेणंच ना. गाईज चहा पत्ती आहे आपली. चहा पत्ती. गाईज सामान बघू शकता ना. आम्ही आणले बाईक. गाईज तुम्ही बघू शकता. 3 पिशव्या भरल्या. बिल झालं 4,000 4,500. बघू शकता बाबू आले कडीवर. आणि इथे घेतले दूध तापवत ठेवले. दोन्हीकडे 2 लिटर दूध आणले. 2 दिवस चालून जाईल. न जिंकली कधी बसते ती जाम नल्ली वाटतं ना. बाबा तू नल्ला नाही बघा कधी गरम होतं बाबा. गाईच किचनमध्ये जाम गरम होतं. नाही बघा सामान अजून भरलं नाही. इथंच ठेवले. तर आपलं अजून दूध उकळलेलं आहे. बघू शकता सामान. हे सर्व सामान लावायचं आहे. एवढं सामान आम्ही बाईकवर घेऊन आलो. बाबूला काही समजत नाही ना. काही एवढं सामान आणलं आता आम्ही बाईकवर. आता रूममध्ये आल्यावर ना शपथ गाईज रूममध्ये आल्यावर बरं वाटतं ना. फॅनची हवाच कॉफी होतं. पण थोडीशी AC लावले त्यामुळं. छानी त्याच्या किती बघ. अरे माझी छानी. सो गाईज आता जरा स्वयंपाक पण करून घेते. चिकन आणणार आहेत. चिकन बनवते ना भातच करते. काय आज पण दलन काही नेला नाही आम्ही. हे बघा आले जाणे. छानी हाय कर गाईजला. टाटा करा. टाटा टाटा कर. टाटा 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 टाटा. कशी प्यारी दिसते माझी. सो हे गाईज इथे बघू शकता तुम्ही. आमरस बनवून ठेवले मी. आणि भाज्या वगैरे झाल्यात.
सो हे आंबा कट करून ठेवला आहे. दीदीसाठी आंबरस दूध टाकायचं बाकी आहे. या आईस्क्रीमसाठी सो इथे मी घेतलं मँगो आईस्क्रीम बनवायला. मी आपली क्रीम त्याच्या आहे थोडीशी. तर त्याला पहिले आपली क्रीम मिक्स करून घेते. आईस्क्रीममध्ये कंडेन्स मिल्क टाकलेलं आहे. बघू शकता बाहेर गरमी जाम आहे. मम्मीने यो आमरस ना फुकार काढणार आहे. यो पुरा आमरस खायचा फ्रीजमध्ये ठेवायचा आणि यो पुरा आमरस ना याच्यात फुकार घालणार आहे. याच्यात बकरी जे पकड मोबाईल जरा बकरीचा ना कधी मम्मीला बकरीचा दिल पडते. बकरीचा दिल कोंबडीचा दिल दाखवते. थोडं मम्मीने याच्यात पसारा घातलं त्यामुळे घातलं जरा पसारा. चम्मच होते पसार आहे का एडे बघा पण साईडला मम्मी याला चम्मच बोलते. काय बोलता त्याला दाखव इथं दाखव. तो तुला कोणलं दे त्याला टाकायचा होतो. मला नाही याचा पण ना करायचं. याचा पण मिक्सरमध्ये याचा पुढा म्हणजे ठेवल आम्हाला स्माइल कर. स्माइल ही करी स्माइल करा. थांब जरा पकड पकड ना. थांब ना जरा एक मिनिट मिक्स करू दे ना. बघा कवरा आईस्क्रीम आहे. मला आमरस कवसा ठेवले. तुला बघ ना मी कवरा बनवते. त्याने दूध टाकले तसं थोडा प्लेनवाला खाशील तू. कसा लागतं सिम कसा केला बघा. आता याच्यावर आता एवढं टाका ना याच्यावरती परत मग तो टाका त्याच्यावरती परत. आता तसाच गाईस याच्यांचं पण टाकलं मम्मीने थोडसा. आता हा ना गाईस डेकोरेशन साठी वरते बघा. डॅडी गेलं मम्मी तुम्ही बघू शकता. मम्मी बाबूला पेज पाजत आहे म्हणजे जेवायला बनवत आहे. काय मम्मी सांगू का. भात ना दूध ना त्याला दूध ना भाकर ना त्याला मग ना एक मिक्सर घ्यायचा. मग दूध टाकायची मग ना गॅस घ्यायची ना मग त्याच्यानं तुला काय बोलायचंय नाही. तिचा मँगोचा डब्बा आणले तुम्हाला दाखवू. मम्मी आईस्क्रीम मध्ये कवरा खाली गेले आईस्क्रीम ना आमरस मध्ये दाखवू. हे गाईज आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी केले केसांच्या चंपी औषध तेल लावले. सो चला बाबू पण आपल्या इथे फेरत आहे. कुठे आहे बघा बाबू इथे आहे आपला. बाबू काय कर गाईजला काय गाईज दीदी आणि आंबो फेकणार वाटतं मला असं वाटतं. सो चला गाईज तुम्हाला आमची आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय गुड नाईट.